हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आणि गृहिणींनो, परत एक तुमच्यासाठी मी छानसा व्हिडिओ घेऊन आले आहे। आजचा व्हिडिओ म्हणजे आजचा व्हिडिओ आहे घरच्या घरी बसून गृहिणींना कसं बिझनेस करायचा, व्यवसाय करायचा। तर आज आपण 5 प्रकार व्यवसायाचे बघणार आहेत वेगवेगळे। तर नंबर एक व्यवसायाचा प्रकार म्हणजे घरी बसून हँडमेड ज्वेलरी, म्हणजे हाताने ज्वेलरी कशी बनवायची। तर हाताने ज्वेलरी बनवणे म्हणजे तुम्ही नथ, कानातले, गळ्यातलं मंगळसूत्र किंवा आता नवीन ट्रेंडला सुरू येते ब्लाऊजला वगैरे वर्क करणं, तर ते आपण हातानेच करतो त्या सर्व गोष्टी। तर त्या खूप ट्रेंडला आहे सध्या। तर मग ते पण आपण घरी बसून करू शकतो। आपले मुलं, लेकरं, बाळ सगळं सांभाळून करू शकतो आपण। दिवसभर जर लेकरं बाळ सांभाळलं तर संध्याकाळी एखादा तास तरी स्वतःसाठी काढायचा आणि थोडंसं करायचं, तर होऊ शकतं। केलं तर सगळंच होतं, नाही केलं तर काहीच होत नाही। कामं तर सर्वांच्याच मागं असतात, तर मग थोडासा वेळ काढून आपण स्वतःसाठी काहीतरी करायला पाहिजे। तर हा नंबर 1 व्यवसाय। तर आता दुसरा व्यवसाय म्हणजे काय करायचं। दुसरा व्यवसाय म्हणजे आपण जर एखाद्या सिटीमध्ये राहत असेल किंवा खेडेगावात जर राहत असेल आणि एखादा जर आपल्या गावात शिक्षक वगैरे म्हणा, जर रेंडी वगैरे राहायला आला किंवा शाळेत मुलं आली एखाद्याचे, तर त्यांच्या डब्याची सोय वगैरे लागत नाही, तर मग त्यांच्या डब्याची सोय लागत नाही, तर मग आपण काय करू शकतो, आपण घरी बसून त्यांना डबे देऊ शकतो बनवून। किंवा जॉबला जर माणसं असेल तर मग त्या सरांना किंवा ऑफिसवाल्या लोकांना तुम्ही टिफिन पण बनवून देऊ शकता घरच्या घरी बसून। आणि ते जर नसलं जमत, तसं काहीच नसेल आणि आपल्या खेडेगावात जर राहत असेल तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये आता सध्या लेडीज खूप पापड बनवतात, घरच्या घरी बसून पापड बनवतात, कुरड्या बनवतात, अजून बटाटे चिप्स बनवतात आणि वडे, परत हे काय शेवाय वगैरे बनवतात। तर मग ते तर तुम्ही करू शकतात ना, कारण की सिटीमध्ये काय लेडीजला काय असतं, जॉब वगैरे असतो, तर त्यांना जॉबला जावं लागतं, तर मग त्यांना घरच्या घरी जॉब बघून ह्या सर्व गोष्टी करता येत नाहीत ना। तर मग त्या गोष्टी करताना आल्यामुळे त्यांना मग त्या असं बघतात एखाद्या ॲपवरती कशावरती भेटते का बाहेरून काहीतरी, तर मग तुम्ही तसं बनवायचं घरी बसल्या बसल्या। तर तुम्ही पापड, कुरड्या, शेवाय असं बनवायचं। बनवल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती स्टेटस ठेवायचं, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, आणि हे ॲप तर सगळेच मोबाईलमध्ये येतात आजकाल, खेड्यातल्या मुलींच्या पण आणि सिटीतल्या पण। तर तुम्ही स्टेटस ठेवायचं आणि तुमच्या नातेवाईकला पण सांगायचं, म्हणजे एखादी नातेवाईक सिटीमध्ये राहते त्यांना पण सांगून ठेवायचं, ताई आपल्याकडे हे भेटतंय, तुमच्या शेजारी पाजारी कुणी जॉबला वगैरे असलं तर कोणाला जर पाहिजे असेल तर घ्यायचं। एखाद्याला माहीत नसतं ना, तर मग माहिती आपण किती लोकांपर्यंत ती माहिती पोहोचता येईल आपल्याला, त्याचा प्रयत्न करायचा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती जर पोहोचली तर लोक घेऊ शकतात आणि आपला व्यवसाय मोठा होऊ शकतो। तर हा झाला व्यवसाय नंबर 2। त्याच्यामध्येच आले पापड वगैरे, ते पण आले, परत मसाले पण आले त्याच्यामध्ये। तुम्हाला जर मसाले बनवतात असेल, खडी मसाले म्हणा, किंवा ते आता लोक ते काळा मसाला बनवून ठेवतात बघा, तर ते काळा मसाला वगैरे बनवत असेल, ते काळा मसाला हे पण बनवू शकता। हे मसाले खराब होत नाहीत, तुम्ही कुरिअरने जर लांब पाठवले तरी पण ते 12 महिने तर सहज टिकतात। तर हे तर खूप छान आहे गृहिणीसाठी घरी बसून, कारण की आपलं घर संसार सगळं सांभाळून या गोष्टी करू शकतो आपण, आणि त्याच्यामधून आपण पैसे पण कमवू शकतो। त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे जास्त खर्च करायची पण गरज नाही, थोड्याच खर्चातून 500 ते 1000 रुपयापासूनच आपण सुरुवात करू शकतो। आणि सुरुवात केल्यानंतर जर लोकांना आवडलं तुमचे मसाले वगैरे बनवलेले, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेले तर तुमचा छोटासा व्यवसाय मोठा होऊ शकतो आणि तुमचं त्या व्यवसायातून नाव पण होतं तयार आणि तुम्हाला पैसे पण भेटायला सुरुवात होते। तर हा झाला व्यवसाय नंबर 2। आता व्यवसाय नंबर 3 म्हणजे तुम्ही मिशन काम करू शकता, शिवणकाम करू शकता। शिवणकाम म्हणजे तुम्ही ब्लाऊज शिवू शकता किंवा लहान मुलीचे ड्रेस शिवू शकता। आजकाल फॅशन खूप झाली, फॅशनच्या नावाखाली लोक किती पण पैसे खर्च करतात आजकाल, तर मग ते तुम्ही करू शकतात ना। तर तुम्हाला ब्लाऊज वगैरे शिवायची आवड असेल तर तुम्ही ब्लाऊज शिवू शकता, ब्लाऊज, मुलींचे ड्रेस। आजकाल आता सिटीमध्ये म्हणा, गावाकडे म्हणा, आजकाल सण वगैरे साजरा होतात, शाळेमध्ये शिवजयंती झाली, क्रिसमस झाले, असे बरेचसे सण येतात, तर सगळे सण साजरे करतात। शिक्षक लोक पण सांगतात आज आपल्याला हे साजरं करायचंय, तर मुलांना तुम्ही हे ड्रेस घाला, हे कपडे घालायचे तर आपल्याला, तर ते मुलांना घ्यायचे येतं। मग गावाकडे खेड्यामध्ये काय होते, काही वेळेस ते अवेलेबल नसतात, तर मग ते कुठून घ्यावं, मेळ लागत नाही, तर मग काही मुलं काय करते त्याच्यामध्ये भागच घेत नाही, तर मग
तर त्यासाठी मग तुम्हाला जर बनवता येत असेल किंवा तुम्हाला बनवता जर येत नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये यूट्यूबला बघून वगैरे बघून शिकू शकता. कारण की तुम्हाला जर अगोदरच जर मिशन काम येत असेल तर तुम्हाला एखादा व्हिडिओ पाहिला तरी पण तुम्हाला येऊ शकतो ना. कारण की आपलं पहिलंच येते त्या गोष्टी. तर आपण एखादा व्हिडिओ जर बघितला तर आपल्याला लगेच कळतं हा बरं का हे व्हिडिओ बघितला आपण ह्याच्यामध्ये असं आहे तर मग आपण ते बनवू शकतो. तर ते कसं ज्या त्या क्षेत्रामध्ये गेलं का ते ज्या त्या क्षेत्राची माणसाला माहिती असते. तर मग थोडं जरी बघितलं आणि एखादं बघून जरी आलो तरी आपलं कळतं बरं का हे कशा पद्धतीने शिवायचं आहे काय. तर तुम्ही ते पण करू शकता. छोट्याशा मुलांसाठी ड्रेस वगैरे शिवाजी महाराज हे ते सध्या आता सगळ्याची फॅशनच झाली आजकाल. फक्त पाहिजे आजकाल मुलांना. आता माझ्याच मुलं येतं त्यांना शाळेमध्ये काही निघलं का लगेच मम्मी आपले हे घ्यायचं मम्मी ते घ्यायचं तर घ्यावंच लागतं. तर तुम्ही त्यासाठी तुम्ही कापड वगैरे आणून ड्रेस बनवून भाडे देऊ शकता. तर हा झाला व्यवसाय नंबर 3. आता व्यवसाय नंबर 4. व्यवसाय नंबर 4 म्हणजे हे तर काहीच नाही. तुम्हाला काही शिकायची पण गरज नाही आणि तुम्हाला काही आलं पाहिजे ह्याची पण काहीच गरज नाही. तुम्हाला जर आवड असली तर बरं का तर तुम्ही काय करू शकता. तुमच्या घरात तुम्ही जर खेडेगावात राहत असाल तर खेडेगावामध्ये काय होतं काही एखाद्या खेड्यामध्ये दुकान नसतात कपड्या साड्या वगैरे याचे दुकान नसतात. तर मग काय होतं एखाद्या पाहुणं रावळ आलं तर त्यांना काय करावं लागतं डायरेक्ट मोठ्या सिटीमध्ये तालुक्याला किंवा शेजारी एखादं गाव असेल तर त्या गावात जाऊन कपडे वगैरे घ्यावे लागते. तर मग ते घ्यायची गरज नाही पडणार ना. तुम्ही जर खेडेगावात असलं तर तुम्ही तुमच्या मिस्टर किंवा तुमच्या घरात जे मोठे माणूस असतात त्यांना तालुक्यावरून कुठून होलसेल भावात जर सामान आणायला सांगितलं तर ते तुम्हाला सामान आणून देतील आणि तुमच्या गावात पण लोकांना भेटेल ना. मग ते असं तर तुम्ही जर आणलं सामान तर होलसेल भावात तुम्ही जर गावात लोकांना विकलं तर मग गावात लोक म्हणते बाबा आपल्या गावात दुकान झाली बरं का छान. आता आपल्या बाहेर जायची गरज नाही राहिली आता. तर मग एखाद्या पाहुणे रावळे आले लहान मुलांना ड्रेस घ्यायचा म्हणा किंवा एखाद्या लेडीजला साडी घ्यायची किंवा छोटे छोटे सण असते गावामध्ये नागपंचमी संक्रांत पोळा वगैरे असे. तर मग लेडीज काय करते बाहेर जातात साड्या वगैरे घ्यायला. तर मग बाहेर जायचं म्हणल्यावर तर मग पैसे लागले. झाला व्यवसाय नंबर 4. आता हे झाले एकूण 4 व्यवसाय वेगवेगळ्या प्रकारचे. तर आता शेवटचा आणि 5वा व्यवसाय नंबर 5 तर तो म्हणजे ब्युटी पार्लर. ब्युटी पार्लर हा व्यवसाय तर खूप चालतो. सिटीमध्ये पण चालतो आणि खेडेगावात पण चालतो. आता सध्या कसं असतं आता काय लग्न सर असो किंवा नसो मेकअप तर लेडीज हमखास करतात. सण असला तरी मेकअप करत्या किंवा स्वतःच्या मुलांचे वाढदिवस असू द्या किंवा एखादा कार्यक्रम असू द्या घरात छोटा मोठा तरी पण मेकअप करतात. आणि एका मेकअपमध्ये 500 रुपये तर सहज खेड्यामध्ये 500 रुपये तर घेतातच. आणि सिटीमध्ये जर हाच मेकअप जर सिटीमध्ये केला तर 1000 रुपये सहज घेतात. आता प्रत्येक कार्यक्रमाला आहे ना मेकअप शिवाय आता हेच नाही राहिलं गोष्टच नाही राहिली आता. तर मग तुम्ही हा पण करू शकता पार्लरचा व्यवसाय. पार्लर तर खूपच छान आहे. एखादी लेडीज आता कसं जवळपास सर्वच लेडीजला आहे ना मेकअप येतो करतात थोडाफार हेअरस्टाईल करता येत्या छान छान प्रकारे साडी नेसवता येतात. आता कसं मुली असल्या छोट्या छोट्या आपल्या घरात जर मुली असल्या शाळेत वगैरे काही कार्यक्रम असले तर आपण काय करतो नऊवारी साडी नेसवतो काठपदरी साडी नेसवतो घागरा टाईप साडी नेसवतो. मग हे तर आपलं येतच थोडंफार. तर मग अजून जर थोडं जर आपण शिकलं त्याच्यामध्ये तर शिकल्यानंतर मग आपलं अजून छान पद्धतीने येऊ शकतं ना. तर मग त्यासाठी आपण काय करायचं एखादा क्लास जर केला 2 ते 3 महिने तर तरी पण आपल्या एकदम परफेक्ट प्रकारे पार्लरचा क्लास सगळे येऊ शकता. ॲब्रो वगैरे करता हेअरस्टाईल करता केस कापता वगैरे सगळं येऊ शकतो. मग तुम्ही हा पण व्यवसाय घरी बसून करू शकता ना. आणि कसं असतं काही लोकांना कसं लेडीजला कसं असतं मेकअप तर करायचा असतो पण त्याला डेक तर तुमच्याकडं टाईम नसते. कारण काही लोक लेडीज काय जॉबला असतात ना तो जॉबमुळे त्यांना यायला टाईम नाही भेटत ना. आणि ते कसे पैशावाले असतात काही लेडीज तर त्या करते आपलं फोन करताय मला मेकअप करायचं आहे पण मला काही यायला टाईम नाही तुम्ही येऊन मेकअप करून जा. मग अशा वेळेस आपण काय करतो ते पण अडून असते आपण पण अडून असतो. मग आपण त्यांच्याकडून जास्त पैसे मागतो तर ते तेवढं द्यायला तयार असतात ना. तर मग हा व्यवसाय तर लॉसमध्ये जाण्यासारखा नाहीच आहे काहीच. कारण की याच्यामध्ये तुम्ही 2 तास जरी आपलं घर सोडून जर बाहेर गेला तर तुम्ही 3 ते 4 किंवा 5000 तर मुकट आणू शकता. तर याच्यामध्ये याच्या इतकी इन्व्हेस्ट कशातच नाही. तुम्ही पार्लर शेवटचा आपलं व्यवसाय पार्लर आहे. आणि हे पार्लर व्यवसाय खूप छान आहे. हे सर्वच लेडीज करू शकता. पण कसं असतं काही लेडीज त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो. ही पार्लर व्यवसाय किचकट वाटतो कारण की आपल्याला जमतंय का नाही असं वाटतं ना. तर आपल्याला जर आवड असेल तरच आपण करायचं. तर हा झाला व्यवसाय नंबर 5. आता मी तुम्हाला हे 5 व्यवसाय सांगितले इथं वेगवेगळ्या प्रकारचे.
तर तुम्हाला याच्यापैकी कोणता व्यवसाय आवडतो तो तुम्ही निवडा आणि त्याच्यावरती एकदम ठामपणे उभा राहा आणि तुम्ही सुरुवात करू शकता. कारण याच्यामध्ये इन्व्हेस्ट काहीच नाही, आपण 0 पासून सुरुवात करू शकतो. तुमच्याजवळ खिशात 500 रुपये जरी असेल तुम्ही 500 रुपयापासून सुरुवात करू शकता. 500 रुपयापासून तुमचा व्यवसाय इतका मोठा होईल, थोडं करता 50,000 लाखापर्यंत जाऊ शकतो जर आपण एकदम एकजुटीला मन लावून केलं तर तुम्हाला यात नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला याच्यामधला कोणता आवडतो. याच्यातल्या पैकी कोणत्या व्यवसायात तुमचा छंद आवड आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा. ह्या 5 व्यवसायापैकी कोणता बी करा, कोणता एक जरी केला ना तुम्ही तुमच्या पायावर, मी सांगते तुम्ही तुमच्या पायावर उभं राहू शकता आणि तुम्ही घर बघून सर्व तुमचं घर संसार सर्व बघून तुम्ही हा करू शकता. घरी बसले आहे, बाहेर जायची गरज नाहीये, घरी बसून करू शकता. तर शेतीत लोकांच्या 200-300 रुपयासाठी शेतीमध्ये कष्ट करावं लागते रोजाने जाण्यापेक्षा. रोजाने जाऊ नका, कुठेच जाऊ नका, घरी बसले तुम्ही करू शकतात सगळं बघून सावलीत वरून. तर हे झाले 5 व्यवसायाचे प्रकार वेगवेगळे. आणि आता माझा जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका. कारण तुम्ही जर कमेंट केली तर मला पण कळतं तुम्हाला माझा व्हिडिओचा टॉपिक कोणता आवडतो आणि कोणता व्हिडिओ आवडत नाही. तर मी त्याच आधारे दुसरा छानसा अजून एक व्हिडिओ घेऊन येते. तर असाच एक परत मी छान ह्याच व्हिडिओच्या आधारे पार्ट नंबर 2 चा व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर हा व्हिडिओ सर्वांनी बघा आणि काही जर अडचण आली तर नक्कीच मला कमेंट करून विचारा किंवा माझा तर नंबर तर दिलाच जातो तर त्या नंबरवरती कॉल करून पण विचारू शकता हमखास, काहीच प्रॉब्लेम नाही मला. तर बाय.